नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळच्या काही ठळक घडामोडींकडे. गणेशोत्सवानिमित्त तिकिटांसाठी अतिरिक्त खिडक्या होणार सुरू. भाजी मार्केट आग प्रकरणी भाजपाचा महासभेत सवाल आणि नागरी प्रश्नांवर आमदारांनी केली आयुक्तांशी चर्चा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्यानं गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभं राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं आभार मानलेत. नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासीय ठाणे, मुंबई आणि उपनगरात स्थायिक झालेत. गणेशोत्सव हा कोकणवासियांचा मोठा सण. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या, गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. कोकणवासियांसाठी गेल्या वर्षी प्रथमच 2 अतिरिक्त खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात उघडल्या होत्या. यावर्षीही ही सुविधा मिळावी यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 29 मे 2026 रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीनं दखल घेत 10 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली. 11 जुलैपासून या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत. सध्या 5 आरक्षण खिडक्या 2 सत्रात सुरू कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या एकाच सत्रात सुरू होणार आहेत. 7 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत राहावं लागणार नसल्यानं प्रवासी संघटनेनं आनंद व्यक्त केलाय. तसंच खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीवरून आरक्षण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी जवान तैनात ठेवण्यात येणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेनं समाधान व्यक्त केले. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट मंडईला लागलेल्या भीषण आगीत 1 जवान आणि एका आरक्षकाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना भाजपाच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आंदोलनात्मक भूमिका घेतली. यावेळेला त्यांनी हातात फलक घेऊन तसंच शहीद जवान सागर शिंदे आणि आरक्षक काळू वाडेकर यांचे छायाचित्र हातात धरून महासभेत प्रवेश केला. या माध्यमातून त्यांनी गावदेवी आग दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजपा नगरसेवकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीनं राबवण्याची मागणीही केली आहे. महासभेदरम्यान या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं असून गावदेवी आग प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाजपाकडून पुन्हा एकदा जोरदार करण्यात आली. या संदर्भात नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. जी परिस्थिती झाली तो जी 2 आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये ह्याची त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं, ही परिस्थिती नाही. ते का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागेल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे, प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या, ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता, जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे, त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? निरंजन डावखरे यांनी शहरातील विविध नागरी समस्यांबाबत सौरभराव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळेला क्लस्टर पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी, पाणीपुरवठा, अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान आमदार डावखरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. विशेषतः क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या कामांना गती देणं, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणं आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याबाबत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. पाचपाखडी परिसरातील स्वामी समर्थ सोसायटी येथील नागरिकांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली.
ठाण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचा मुद्दा डावखर यांनी आयुक्तांसमोर मांडलाय. तसंच शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. या संदर्भात कृष्णा पाटील तसंच इतर नगरसेवक सातत्यानं आवाज उठवत असल्याचं सांगत अनधिकृत फेरीवाल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी 21 जून रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 21 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार अथवा परीक्षेत हस्तक्षेप होऊ नये यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले. याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त मीना मकवाणा यांनी मनाई आदेश जाहीर केलेत. गेल्या महिन्यात देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर यंदाच्या परीक्षेकडे विशेष लक्ष लागले. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच परीक्षार्थींना शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनानं देखील स्थानिक स्तरावर विशेष खबरदारी घेतली आहे. याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त मीना मकवाणा यांनी मनाई आदेश जाहीर केले. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात विनाकारण गर्दी करण्यास, अनधिकृत व्यक्तींनी वावर करण्यास तसंच परीक्षेत अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हालचालींना प्रतिबंध करण्यात आलाय. परीक्षा केंद्रामध्ये केवळ परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसंच अधिकृत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. हा मनाई आदेश 21 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 21 परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्यानं प्रत्येक केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संशयास्पद हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येणार असून परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली. वाढत्या क्रीडा संकुलांचं व्यवस्थापन, महापौर चषकासह विविध स्पर्धांचं आयोजन आणि खेळाडूंना अधिक सक्षम सुविधा देण्यासाठी क्रीडा विभागाचा विस्तार करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनानं गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर केला असून त्यानुसार 1 उपक्रीडा अधिकारी आणि 2 सहाय्यक क्रीडा अधिकारी अशी एकूण 3 नवीन पदं निर्माण करण्याचा प्रस्तावित करण्यात आले. सध्या ठाणे महापालिकेच्या स्थापनेवर क्रीडा अधिकारी हे एकमेव पद मंजूर आहे. मात्र हे पद पदोन्नतीनं भरण्यासाठी उपक्रीडा अधिकारी हा संवर्ग अस्तित्वात असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वाढत्या क्रीडा उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय स्तरावरील कामकाजासाठी सहाय्यक क्रीडा अधिकारी पदाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ही पदं निर्माण करणं आवश्यक असल्याचं प्रशासनानं प्रस्तावात स्पष्ट केले. गेल्या काही वर्षात शहरातील क्रीडा सुविधांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरातील वाढती मिनी क्रीडा संकुलं, तरण तलाव, विविध शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा, महापौर चषक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचं नियोजन आणि समन्वय यासाठी मनुष्यबळ अपुरं पडतंय. सध्या उपलब्ध मनुष्यबळाच्या अतिरिक्त कामाचा ताण येत असल्यानं प्रशासकीय नियंत्रण आणि समन्वयावर परिणाम होतो. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी 1 उपक्रीडा अधिकारी आणि 2 सहाय्यक क्रीडा अधिकारी पदांची निर्मिती आवश्यक असल्याचं पालिकेच्या क्रीडा विभागानं अहवालात स्पष्ट केलं असल्याचं प्रशासनानं प्रस्तावात म्हटलं आहे. एका बोकडामुळे बनावट रिक्षेचा पर्दाफाश करण्यात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले. 3 हात नाका इथे वाहतुकीचं नियमन करताना एक गलेलठ्ठ बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारला. हा ऑनलाईन दंड मूळ रिक्षा चालकाकडे गेल्यानं तातडीनं तो घटनास्थळी पोहोचला आणि एकाच नंबरच्या 2 रिक्षांचा कारनामा समोर आला. हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून रिक्षा चालकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या 3 हात नाका सिग्नल इथे 15 जून रोजी दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे या पथकासमवेत दैनंदिन वाहतूक नियमन करत होत्या. दरम्यान घोडबंदर रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतूक कोंडी झाल्यानं पथकातील पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट, चालक पोलीस
शिपाई स्वानंद माने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते तेव्हा रिक्षेमधून प्रवाशांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची सवारी नेत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार रिक्षा चालकावर ई चलानची कारवाई करण्यात आली. ऑनलाईन दंड ठोठावताच काही वेळातच मुंब्रा इथून एक रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला. आपली रिक्षा मुंब्रा इथे असताना मला दंड कसा काय आला अशी विचारपूस त्यानं केली. त्यामुळे कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचं निष्पन्न झालं.